तर या बिना ड्रायव्हरच्या ट्रॅक्टर सोबत मी आज केलेलं माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड काम होतं. तर सकाळी लवकर मी आणि करण डायरेक्ट पहिल्यांदा ट्रॅक्टरचं गाडा नेला आलतं. मग इथं आकाशदाची घरी आल्यावर कने सगळ्यात पहिला गाडा त्यांनी जोडून घेतला आणि मग नंतर 9 वाजेपर्यंत कने सगळं आवरून मळ्यात येऊन पोहोचलं. तेवढ्यात मग आपला दुसरा मित्र म्हणजे विजय पण आला. आणि आता आमच्या तिघांचं मेन काम होतं ते म्हणजे सगळे डांबातीन गोळा करायची. पण आता आम्हाला तिघांना जेवढं वाटेल तर तेवढं सोपं जाणार नव्हतं, कारण या प्रत्येक डांबाचं वजन हे 60-70 किलो होतं. त्यामुळे ते प्रत्येक डांब असं उचलून त्या गाड्यावर ठेवायचं ते लईच अवघड होत होतं. पण तरी पण कसं तरी करून सगळ्या गाड्या भरून घेणार आणि नंतर इथं सगळ्या चालू करणार. आणि मग आता ह्यो होता तो म्हणजे आता आमचा पहिला दिवस आणि आमचा दुसरा दिवस पण आमची दगड उचलण्यासाठी वाटच बघत होता. कारण पहिल्या दिवशी आम्ही सकाळी 9 लागून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 200 दगड काढून संपवलेलं. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला काय पण करून सगळे दगड काढून संपवायची होती. पण विषय काय झालता, कालची सगळी दगड उचलून कधी सगळं अंग त्यांनी लई दुखायलतं. तरी पण कसं कष्ट केल्याशिवाय तर काय पर्याय नसती, त्यामुळे लागला आणि कामाला. आता सांगायचं म्हटलं तर ह्या कष्टात माझ्या सगळ्यात जास्त मला मित्रांनी साथ दिली होती. कारण ही सगळी दगड उचलण्यासाठी सगळ्यात पहिले मी मोठ्या गड्यासने सांगायचो. पण आता या दगडाचं वजन एवढं असतं की गडी पण करायला नाही म्हणालती. आणि जी करतो म्हणाल ती त्यांचा पगार परवडत नव्हता. आता या असल्या परिस्थितीत सगळे दगड त्यांनी काढून घ्यायचं म्हणजे लईच अवघड झालं. तरी पण आता या दगडांचं एवढं वजन असून पण आम्ही सगळेजण काढायला चालू केलं. आणि असं पूर्ण 2 दिवस न थांबता असं सगळे दगड काढून संपवलेलं. आणि त्यामुळेच की माझं 2 दिवस झालं ब्लॉग पण पडले नव्हते. आणि आता जाताना मला एकच म्हणायचं की आयुष्यात किती पण वाईट वेळ आली तरी पण कष्ट करत राहायचं, कारण कष्ट केलेलं कधी वाया जात नसतंय.